ओम नमो भगवते वासुदेवाय. मैत्रेयी विदुरांना सांगतायत की 10 लाख वर्ष उलटल्यानंतर जेव्हा ह्या प्रचेतांच्या ठिकाणी विवेक जागृत झाला तेव्हा त्यांना भगवंताच्या त्या उपदेशाचं स्मरण झालं, त्या बोलण्याचं स्मरण झालं. आणि मग त्यांनी आपली पत्नी मारिषा हिला त्यांचा जो मुलगा दक्ष याच्याजवळ सोडलं आणि ते घरातून बाहेर पडले. यदा मनसी वैराग्यं जातं सर्वेषु वस्तुषु तदेव संन्यसेत विद्वान अन्यथा पतितो भवेत्. मैत्री उपनिषद आहे. ते म्हणतं की ज्या क्षणाला तुमच्या मनामध्ये वैराग्य निर्माण झालं त्याच क्षणाला सगळ्याचा त्याग करून त्या सगळ्या मोहातून आपण बाहेर पडून भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायला पाहिजे. पण आज वैराग्य निर्माण झालं आणि कालांतरानं आम्ही संन्यास घेतला किंवा घर सोडलं तर त्याला की असं नाही, उलट त्याच्यातून माणसाचं पतनच होईल. 10 लाख वर्ष भोग घेतले ह्या प्रचेतसांनी, त्या भोगांमुळे तावत कालपर्यंत त्यांना भगवंताचं विस्मरण झालं. पण जेव्हा काही भोगांमुळं मन खिन्न झालं, त्रस्त झालं, मनाला क्लेश निर्माण झाले, त्यावेळेला त्या भगवंताच्या वचनाची आठवण झाली आणि मग मात्र मनात जे वैराग्य निर्माण झालं त्याबरोबर त्यांनी आपल्या पत्नीचा त्याग केला, आपल्या मुलाजवळ ठेवलं आणि घरातून बाहेर पडले. ते पश्चिम दिशेला समुद्राच्या किनारी आले की जिथे जाजली मुनींनी सिद्धी प्राप्त केलेली होती. आणि तिथे आल्यानंतर सगळ्या यच्चयावत प्राणीमात्रांमध्ये, भूतमात्रांमध्ये एकच आत्मतत्व विराजमान आहे असं ज्याच्यामुळे ज्ञान होतं त्या आत्मविचार रूप ब्रह्मसूत्राचा त्यांनी संकल्प केला. तान निर्जित प्राण मनोवचो दृशोज्जितासनान शांत समान विग्रहान परेमले ब्रह्मण योजितात्मनः सुरासुरेड्यो ददृशे सुनार्थ. ब्रह्मसूत्राचा संकल्प केला. याचा अर्थ त्यांनी आपले प्राण, आपलं मन, आपली वाणी, आपली दृष्टी या सगळ्यांना स्वाधीन ठेवलं, त्यांच्यावर पूर्ण नियंत्रण मिळवलं आणि त्याचबरोबर शरीर सुद्धा निश्चेष्ट केलं. शरीराची सगळी हालचाल पूर्णतः थांबवली. शरीर अत्यंत स्थिर आणि सरळ ठेवलं आणि आसनावर विजय मिळवत आपलं विशुद्ध असं चित्त परब्रह्माच्या ठिकाणी लीन केलं. नेमक्या अशा स्थितीत त्यांना देवता आणि असुर या दोघांनाही अत्यंत वंदनीय असलेल्या देवर्षी नारदांनी बघितलं. समागतंत उत्थाय प्रणिपत्याभिनंद्य पूजयित्वा यथादेशम सुखासीनम असा भवन. देवर्षी नारद आलेले बघितल्यानंतर हे सगळे प्रचेतागण उठून उभे राहिले आणि त्यांनी नमस्कार करून आदरपूर्वक त्यांचा सत्कार केला. देशकालानुसार त्यांची विधिवत पूजा केली. आणि जेव्हा देवर्षी नारद मिळालेल्या आसनावर स्थिर झाले, आराम त्यांना मिळायला लागला आणि जरा विश्रांती घेऊन झाली, तेव्हा मग प्रचेतस त्यांना सांगायला लागले. स्वागतंते स्वरषेज्य दृष्ट्यानो दर्शनं गतः तव चंक्रमणं ब्रह्मन् नभयाय यथा रवेः. की देवर्षे, आम्ही आपलं स्वागत करतो. आमचं भाग्य थोर म्हणून आम्हाला आपलं दर्शन घडलं. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय दुर्लभं त्रयमेव इतत् दैवानुग्रह हेतुकम असं आचार्यांनी म्हणून ठेवलंय. महापुरुषांचा, भगवत भक्तांचा, सज्जनांचा सहवास हे सुद्धा आपल्या
दैवाच्याच अधीन असतं. तेव्हा ते सांगतात की आमचं फार मोठं भाग्य आहे की आपल्यासारख्यांचं आम्हाला आज दर्शन घडलं. आपण सूर्यासारखे सतत भ्रमणशील आहात, सतत इकडे तिकडे हिंडत असतात. पण आपलं हे जे हिंडणं आहे हे वृथा हिंडणं नाहीये, सामान्य पर्यटन नाहीये, तर आपल्या ठिकाणच्या ज्ञानप्रकाशामुळं समस्त जीवांना आपण अभयदान देत फिरत असतात. यदानिष्टं भगवता शिवेन अधोक्षजेन च तद्ग्रहेषु प्रसक्तानां प्रायशः क्षमितं प्रभू. की भगवान शंकर आणि भगवान विष्णू याने आम्हाला जो उपदेश केला होता त्याचं विस्मरण आम्ही नंतरच्या काळात गृहस्थाश्रमी राहून त्या गृहस्थाश्रमात आसक्त राहिल्यामुळं घडलं. तो उपदेश आम्ही गृहस्थाश्रमात भोगत असलेल्या नाना विषयांच्या भोगांमुळं विस्मरणात गेला. तन्नः प्रद्योतयाध्यात्म ज्ञानम तत्वार्थ दर्शन येनांजसा तरिष्यामो दुस्तरम भवसागरम. आणि म्हणून आपण आमच्या हृदयामध्ये त्या परमार्थ तत्वाचा साक्षात करणारं जे अध्यात्म ज्ञान आहे ते पुन्हा एकदा प्रकाशित करावं की ज्याच्यामुळे आम्हाला अत्यंत सुगमपणे हा जो दुस्तर असा संसार सागर आहे त्याच्या पलीकडे जाता येईल. हा सगळा कथाभाग सांगितल्यानंतर मैत्रेय विदुरांना सांगताय इति प्रचेतसां पृष्ठो भगवान नारदो मुनी भगवत्युत्तम श्लोक आविष्टात्मा ब्रवीण नृपान. की देवर्षी नारदांचं चित्त हे सदैव भगवान श्रीकृष्णांमध्येच गुंतलेलं असतं, जडलेलं असतं. आणि प्रचेतांचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर ते त्यांना सांगायला लागले तज्जन्मतानि कर्माणि तदायुस्तन्नोजः नृणायेनेह विश्वात्मा सेव्यते हरिरीश्वरा. प्रचेतसांनो, ह्या लोकामध्ये मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर माणसाचा जन्म तोच म्हणाला पाहिजे की ज्या जन्मामध्ये सर्वेश्वर भगवंताचं हरीचं सेवन केलं जातं, त्याची भक्ती केली जाते. जन्माला आलेल्या जीवाकडनं कर्म तेच म्हटलं जावं, घडणारं कर्म की ज्या कर्मामुळं भगवान नारायणांची सेवा केली जाईल. मिळालेलं आयुष्य तेव्हाच सफल समजावं जेव्हा आयुष्यभर एक क्षण सुद्धा वाया न घालवता भगवंताची भक्ती केली जाईल, त्याची सेवा केली जाईल. तेच मन म्हणून घ्यायला योग्य आहे की ज्या मनात भगवत व्यतिरिक्त कुठलाही संकल्प अगर विकल्प उठत नाही. संपूर्ण मन भगवंताच्या प्रेमानं भरून जात असेल तरच ते खरं मन म्हणायला पाहिजे. आणि वाणी सुद्धा तीच योग्य म्हणायला पाहिजे की ज्या वाणीनं भगवंताच्या रूपाचं, गुणाचं, लीलांचं, पराक्रमांचं वर्णन केलं जातं. भगवंताच्या व्यतिरिक्त अन्य विषयांमध्ये जर माणसाचं कर्म, माणसाचं आयुष्य, माणसाचं मन, माणसाची वाणी आणि माणसांचा उभा जन्म जर जात असेल तर ते सगळं व्यर्थ आहे. किंजन्मभि त्रिभिर्वेह शौक्र सावित्र याज्ञिकैः कर्मभिर्वाप तरी प्रोक्तैः पुंसोपि विभुधायुषा. ते प्रचेतसांना सांगतायत की ज्यांच्याद्वारे आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार करवणारे श्रीहरीला प्राप्त करू शकत नसतील तर त्या माता पितांच्या पवित्रतेला तसा काही अर्थ राहत नाही. यज्ञोपवीत संस्काराला सुद्धा किंवा यज्ञ दीक्षेने प्राप्त होणाऱ्या 3 प्रकारच्या श्रेष्ठ
भोगांना सुद्धा अर्थ प्राप्त होत नाही. त्यांनी आणखीन परत काही सांगितलं, माणसाच्या जन्माचं साफल्य कशात आहे त्याबद्दल देवर्षी नारद त्यांना सांगतात. ते काय होतं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.